नमस्कार. 20 जुलै 2026 देशामध्ये जी काही प्रमुख आंदोलनं अलीकडच्या काळात झाली त्या सगळ्या आंदोलनांमध्ये आजचा दिवस देखील लक्षात राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं आज ते किती विशाल होतं आणि किती मोठं होतं ते संबंध देशानं पाहिलं. मात्र या आंदोलनाच्या दरम्यान किंवा हे आंदोलन सुरू असताना अनेक लोकांना अनेक प्रश्न पडले आहेत. त्याचा थोडासा मागोवा आणि एक ग्राउंड रिपोर्टवर आज कशी परिस्थिती होती याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं नीट मध्ये जी पेपरफुटी झाली त्या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे जवळपास मागचा महिनाभर केली जात होती. आता कॉक्रोच जनता पार्टी कशी उदयास आली, त्याच्यानंतर अभिजित दिटके भारतात कसे आले आणि नंतर सुरुवात कशी झाली वगैरे याबद्दलच्या अनेक व्हिडिओज रिपोर्ट्स तुम्ही बघितले असतील, वाचले असतील. आजच्या आंदोलनाची पार्श्वभूमी ही होती की सोनम वांगचूक यांना 48 तासांपूर्वी आंदोलन स्थळावरून उचललं होतं. त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अनमो यांनी रुग्णालय प्रशासन एक प्रकारे आम्हाला नजरकैदेत ठेवतं आहे अशा प्रकारचे आरोप केले होते. हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्याच्यावर सुनावणी देखील झाली. दुसऱ्या बाजूला आज सकाळी अभिजित दिटके यांनी अनेक लोकांना आवाहन केलं होतं की त्यांनी जंतर मंतरवर यावं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशभरातून वेगवेगळ्या राज्यातून विद्यार्थी असतील, युवक असतील किंवा वेगवेगळ्या घटकांमधली लोक ही जंतर मंतरवर मोठ्या संख्येनं एकत्र आली. या एकत्र आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आधीच वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था करून ठेवली होती. ज्यांना दिल्लीतलं स्ट्रक्चर माहिती आहे त्यांना हे माहिती असेल की जंतर मंतर, त्याच्यानंतर पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन आणि त्याच्या पलीकडं पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंट आणि जंतर मंतर या दोन गोष्टींच्या मध्ये पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशन येतं, ज्यामध्ये मागच्या वेळी विरोधी खासदारांना देखील डिटेन करण्यात आलं होतं. तर त्या पोलीस स्टेशनपर्यंत किंवा त्याच्या मागच्या लेनमधनं जर आलं तर केरळ भवनपर्यंत आंदोलक येतील असा साधारण एक अंदाज पोलिसांना होता. अर्थात त्याच्या पुढेही म्हणजे कृषी भवन भाग असेल, प्रेस क्लबवाला भाग असेल, निवडणूक आयोगाच्या समोरचा भाग असेल किंवा जे मेन डाकघर आहे, पहिल्या क्रमांकाचं पोस्ट ऑफिस जे आहे तिथे असेल, या सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या जवळजवळ पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात तैनात होती. पोलिसांचा फौजफाटा कधी नव्हे तेवढा दिल्लीत पाहायला मिळाला. एरवी ही दिल्लीचा मध्यवर्ती भाग, ज्याला ल्युटियन्स दिल्ली म्हणून आपण ओळखतो, तो संवेदनशील असतो आणि अधिवेशन काळात, खास करून संसदेचं जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा तर तो अधिकच संवेदनशील असतो. त्यामुळं आज स्वाभाविक सिक्युरिटी जास्त डिप्लॉय करण्यासाठी ते कारण होतं. मात्र अभिजित दिटके, सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं ते देखील एक अत्यंत महत्त्वाचं कारण ही सगळी सिक्युरिटी डिप्लॉय करण्यासाठी होती. आता ही सगळी सिक्युरिटी इतकी जास्त होती सांगण्यात मागचं कारण हे आहे की जमाव मोठ्या प्रमाणात येईल, त्यांना पांगवण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं कुठलंही चुकीचं कृत्य होऊ नये, ते समोर येऊ नयेत यासाठी हे सगळं होतं. अपेक्षेप्रमाणे केरळ भवनजवळ किंवा पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनजवळ हा सगळा जमाव थांबेल असं वाटत होतं. मात्र या जमावातील काही लोकांनी जे बॅरिकेड्स होते ते तोडून त्याच्या पुढं प्रवेश केला. त्यातली काही लोक परत, ज्यांना दिल्लीचा एरिया माहीत असेल त्यांना रफी मार्गावर आली, काही रायसिना मार्गावर दिसली, काही अशोका रोडवर दिसली. ते जे प्रेस क्लबचा जो भाग आहे, प्रेस क्लबच्या समोर किंवा प्रेस क्लब आणि कृषी भवन यांच्यामध्ये, शास्त्री भवन यांच्यामध्ये जो रस्ता आहे तिथे होती. विजय चौक परिसरात किंवा संसदेच्या शेजारी जो गोलचक्कर आहे तिथे, अशा वेगवेगळ्या भागात ही सगळी आंदोलक मंडळी विखुरली. ती विखुरली जरी असली तरी ते जी अपेक्षा त्यांची होती, म्हणजे जिथपर्यंत ती पोहोचतील अशी अपेक्षा होती, त्याच्या मर्यादा तोडून ते पुढंपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर असं झालं की एका क्षणाला ते पार्लमेंटपर्यंत पोहोचतील की काय असं वाटायला लागलं. आणि मग दरम्यानच्या काळात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं असतील किंवा वॉटर कॅनन असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यात आला. यामध्ये काही आंदोलक जखमी देखील झाले, काही पोलीस देखील जखमी झाले. काही आंदोलकांना मात्र जबर मारहाण झाली. काहींचा रक्तस्राव बघून ते हेलावणारं चित्र होतं. म्हणजे ज्या 2-3 आंदोलकांना मी बघितलं, त्यांची फुटलेली डोकी बघितल्यानंतर मला स्वतःला भोवळ येते की काय असं एका क्षणाला वाटलं. त्यानंतर संसदेच्या जवळ काही आंदोलकांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याला माहिती आहे की संसद ही अत्यंत महत्त्वाची इमारत आहे. तिथे अधिवेशनाचा पहिला दिवस होता, सगळी खासदार मंडळी देखील तिकडे होती, त्यामुळे तिथली सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली होती. या सगळ्या परिस्थितीतही काही आंदोलकांना संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यात यश मिळालं.
आणि त्यामुळं संसदेमध्ये जाणारी सगळी वाहनं किंवा तिथनं बाहेर निघणारी वाहनं बंद करण्यात आली होती. तब्बल 2 तास खासदारांना पार्लमेंटच्या बाहेर येता आलं नाही. त्यांना देखील तिकडेच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 प्रवक्त्यांनी जे पी नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्याकडे त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सांगितल्या आहेत आणि जे पी नड्डा यांनी त्याच्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ किंवा कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं आहे. हे सगळं तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून किंवा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कदाचित बघितलं असेल. 1-2 गोष्टी फक्त वेगळ्या की दिल्लीच्या मध्यवर्ती भागात जी प्रेक्षणीय स्थळं आहेत ती सगळी आज रिकामी होती, शुकशुकाट होता. कारण इंडिया गेट परिसर असेल किंवा अनेक ठिकाणं आहेत जिथे लोक बसतात, वेगवेगळे पार्क्स आहेत. तर ही जंतर मंतरवर देखील अनेक लोक पर्यटक भेट द्यायला येतात. या सगळ्या ठिकाणांमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लोकांना किंवा पर्यटकांना मज्जाव करण्यात आला होता. ही सगळी दारं यांची प्रवेशद्वारं बंद होती. त्यामुळं मोठ्या प्रमाणात आंदोलक या सगळ्या गोष्टींच्या बाहेर आपल्याला बघायला मिळत होते. मात्र दिल्लीने कधी नव्हे ते अभूतपूर्व गर्दी या आंदोलनाच्या निमित्तानं बघितली. या आंदोलनात आलेली लोक उत्स्फूर्तपणे स्वतःहून आली होती, देशाच्या वेगवेगळ्या भागातून आली होती, महाराष्ट्रातून देखील अनेक लोक आली होती. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम अशा प्रकारची नारेबाजी देखील मोठ्या प्रमाणात होत होती. आणि एकूणच हे आंदोलन जंतर मंतरवर तशी सारखीच आंदोलन होत असतात. मात्र लक्षात ठेवावं असं आणि अभूतपूर्व असं आंदोलन हे गेल्या काही दिवसांमध्ये झालं आहे. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आंदोलन म्हणून या आंदोलनाची एक नोंद होईल आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक, अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावानं हे आंदोलन लिहिलं जाईल. या आंदोलनाचं फलित काय होतं, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या खरंच केंद्र सरकार पूर्ण करतं का, हे बघणं पुढच्या 1-2 दिवसांमध्ये किंवा काही दिवसांमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच सोनम वांगचूक यांच्या पत्नीने जी याचिका कोर्टात दाखल केली आहे की आम्हाला आमच्या पसंतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात यावं किंवा आणखीन त्यांच्या ज्या काही डिमांड्स आहेत या सगळ्यांवर काय निर्णय होतो हे आपल्याला 1-2 दिवसात कळेल. मात्र आज 20 जुलै 2026ला जे काही दिल्लीनं बघितलं, जो मोठा फौजफाटा म्हणजे दिल्लीचं जणू काही छावणीत रूपांतरण झालं होतं, हे सगळं बघितलं, हे अभूतपूर्व होतं. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.